नाटकाच्या प्रयोगासाठी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आपण आपल्यापासून काही अंतरावरती हे विषय आहेत असं म्हणत असलेले काही विषय हळूहळू आपल्या किती जवळ येत आहेत आणि त्याची उत्तरं आपल्याकडे आहेत नाहीत अशा विचारांमधून हा विषय समोर आला होता. यातल्या काही घटना अगदी माझ्या खूप जवळच्या मित्रांच्या बाबतीत घडल्या होत्या. 13 कलाकार मंडळी, एक लेखक, एक दिग्दर्शक अशी 15 पूर्ण नवीन मंडळी, ज्यांना नाव नाही, ज्यांना चेहरे नाहीत, अशी मंडळी आम्ही आपल्यासमोर उभी आहोत. आजचा हा प्रयोग आपला 6वा प्रयोग आहे. याच्या पुढेही भरपूर प्रयोग होणार आहेत. आत्तापर्यंत प्रतिसादाचा चढता आलेख आम्ही बघत आहोत. तो याच्या पुढेही तसाच राहावा अशी देवाचरणी प्रार्थना करतो. ऑलरेडी थोडा उशीर झालाय. मी आपला पुढचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाची या निमित्तानं सुरुवात करतो. आज आम्ही पुण्यातून हे सगळं करत जेव्हा आलो, हा विषय घेऊन आणि प्रेक्षकांसमोर अशा पद्धतीने विषय मांडायचं जेव्हा ठरवलं, तेव्हा आमच्याबरोबर भक्कमपणे उभे राहणारे, जे सगळ्यांना माहितीच आहेत, जे गेली 20 वर्ष अद्वैत थिएटर या संस्थेच्या मार्फत वेगवेगळी नाटकं, वेगवेगळे विषय, प्रयोगशील विषय आपल्यापर्यंत घेऊन येतात, असे अद्वैत थिएटरचे निर्माते, जे या नाटकासाठी पण निर्माते म्हणून उभे राहिले, राहुल भंडारे सर, मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. धन्यवाद सर. आज आपल्याबरोबर प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय गायक, संगीतकार, निर्माता आणि दिग्दर्शक अवधूतजी गुप्ते यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. मी राहुल भंडारे सरांना विनंती करतो त्यांनी अवधूत सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या नाटकातली 2 गाणी, त्यातल्या एकाला अवधूत सरांचाच आवाज लाभलेला आहे आणि दुसरं प्रेमगीत सोशल मीडिया आणि सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवरती आजपासून उपलब्ध झालेलं आहे. ते ज्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्या एकवीरा म्युझिकच्या गिरिजा गुप्ते मॅम यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. मी प्राची कात्रे यांना विनंती करतो त्यांनी गिरिजा मॅमचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपल्या सगळ्यांबरोबर उपस्थित असलेला अजून एक आपल्या सगळ्यांचा ओळखीचा लाडका चेहरा, नुकताच गोंधळ या सिनेमाद्वारे तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांपर्यंत आला होता, आमचा मित्र योगेश सोहनी याला मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. मी श्रेयसला विनंती करतो त्यांनी पुष्पगुच्छ देऊन योगेशचं स्वागत करावं. आपल्या नाटकातलं प्रेमगीत गाणारी गायिका आमची मैत्रीण श्रद्धा आपटे केळकर यांना मी विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. नाटकाचे प्रायोजक विमान प्रवासचे सर्वेसर्वा सुजित कात्रे यांना मी विनंती करतो त्यांनी देखील मंचावर यावं. विमान प्रवास हे आपले प्रायोजक आहेत आणि त्यांनी अवधूत सरांसाठी एक भेट आणली. मी सुजित सरांना विनंती करतो की त्यांनी अवधूत सरांना ती द्यावी. हे मानपत्र आहे, त्यामुळे ते अवधूत सरांना नक्कीच आवडेल असं अपेक्षा करतो.
आणि जो एक छोटासा कार्यक्रम आम्ही म्हटलं होतं की या गाण्याचे म्युझिक लॉन्चचा आम्ही कार्यक्रम करतो, जे त्या तुम्हाला ते सगळे ऑडिओ प्लॅटफॉर्मवर ते गाणं अवेलेबल होईल. त्याआधी फक्त एक छोटंसं सांगतो की 2 गाणी तुम्ही पूर्णपणे बघितली. त्या दोन्ही गाण्यांची कोरिओग्राफी करणारे ऋषिकेश देसाई आणि प्रीती इथे आलेले आहेत. मी त्यांना पण विनंती करतो त्यांनी स्टेजवर आहे. आणि मी पुढील कार्यक्रमाला ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आज इथे आपण सगळे जमलो आहोत. तर कसे वाटले, सगळी गाणी कशी वाटली आणि त्याचे डान्सेस कसे वाटले? पण आम्ही हे मान्य करू जर तुम्ही पण आमच्याबरोबर सहभागी व्हाल. आणि ऑफकोर्स सर इथे आहेत, त्यांनी आम्हाला पहिलेच ताकीद दिलं की मला बिलकुल नाचू नका. बट इट इज गोइंग टू बी अ व्हेरी व्हेरी बिग चॅलेंज. साथ देणार सगळे? तर OG आपले जे आहेत ज्यांनी हे गाणं गायलंय त्या सरांच्या गाण्यांवर थिरकण्यासाठी रेडी होऊयात सगळे. कम ऑन एव्हरीवन, लेट्स गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज टू द होल टीम ऑफ जोडीचा मामला. हा चान्स आपण सोडूच शकत नाही. ऑडियन्स, द OG रॉकस्टार इज हिअर विथ ऑल ऑफ अस. प्लीज मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना, प्लीज जागेवर उभे राहा. आपण हा ट्रॅक सगळ्यांबरोबर एकदा परफॉर्म करूयात. या चला सगळे, कॅन वी स्टँड अप ऑन अ प्लेसेस प्लीज. म्युझिक, कॅन वी हॅव द म्युझिक. आणि सगळ्यांनी फक्त फॉलो करा. येस, लेट्स गो. सर्वांना नमस्कार. खरं तर नाटकाचा इतका सुंदर अनुभव आपल्या बरोबर असतो आणि तो एक आपण त्याला हँगओव्हर म्हणतो. हँगओव्हर बरोबर घेऊन जायला आवडतो. त्यामध्येच तुमच्या त्या हँगओव्हरच्या मध्ये मी बोलणं बरोबर नाही. जो नाटकाचा परिणाम प्रेक्षक म्हणून माझ्या मनावर झालाय तोच तुमच्या देखील मनावर झालाय. तोच घेऊन आपण बाहेर जायला आपल्याला आवडतो. सो तो सुगंध जो आहे तो आपल्या तनामनामध्ये दरवळत राहिलेला आपल्याला आवडतो. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. फक्त मी प्रेक्षक म्हणून प्रथमतः मी सर्व ह्या जो चमू आहे ह्या नाटकाचा त्यांचं सगळ्यांचं खूप कौतुक करतो मनापासून. खूप खूप कौतुक, खूपच कौतुक. कारण इतका गंभीर, इतका अनभिज्ञ असा विषय. अनभिज्ञ मी शब्द मुद्दाम वापरीन कारण अजूनपर्यंत त्यांनी मगासपासून चैतन्य सांगतोय मगासपासून की हा विषय कळला पण आहे आणि कळला पण नाही आहे, दाराशी पण आहे, आतही आलाय. त्याच्यावरचे प्रश्न अजून सुटलेले नाही आहेत, काही सुटत आहेत आणि भूमिका दोन्ही बाजूनी अतिशय प्रखरपणे मांडली जाते. अशा नाजूक वेळी समाजाच्या ह्या नाजूक वळणावरती हे नाटक घेऊन येणं, ते इतक्या छान पद्धतीनं, इतक्या
हसत खेळत त्यातलं शिक्षण देणं मुख्य म्हणजे जॅकीनी जसं सांगितलं त्यांनी सगळं पहिल्या हाफमध्ये जसं समजावून सांगितलं की याचा फुल फॉर्म काय तर ती कुठली आहे ह्या इथपर्यंत सगळं शिक्षण देणं आणि त्याबद्दलची आपली भूमिका इतकी नम्रपणे मांडणं हे फार मोठं चॅलेंज होतं किंवा आहे जे या सगळ्यांनी म्हणून पूर्ण केले विशेषतः रायटर डिरेक्टर यांनी आणि त्यानंतर ह्या सगळ्या अभिनेत्यांचं कौतुक आहे काय कामं करतात तुम्ही त्यांनी सांगितलं की चेहरे नसलेले हे अभिनेते आहेत पण फार वेळ नाही हे तुम्ही एन्जॉय नाही करू शकणार फार वेळ तुम्हाला चेहरे निर्माण तुमचे झालेले आहेत ऑलरेडी तुम्ही तुमचे चेहरे डोळ्यात मनात साठवून घेऊन चाललेलो आहोत तुम्ही सगळेजण आमच्या स्वप्नात येणार आहात रात्री तर तुम्हाला चेहरे कसे नाही अप्रतिम काम करता आणि आम्ही खूप नाटकं बघतो मी आणि गिरिजा आम्ही सगळ्या नाटकांना जाऊन बसतो राहुलजींना माहिती आहे मी सगळी नाटकं बघत असतो आणि जितके तुम्ही निष्णात होत जाता ना जितके तुम्ही परिपक्व अभिनेते होत जाता त्यामधला एक ईज तो देखील पाहण्यासारखा असतो पण ते व्हायच्या आधी म्हणजे विशेषतः तुमचा इथे सीन चालू असताना इथे बसलेला अभिजित ते जे आहे ते इथे बसून ज्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह होऊन ते त्यामध्ये त्या सीनमध्ये इन्व्हॉल्व ज्याला संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे इथे चाललेलं आहे दोघांच्या संवादांवरती त्यावेळेला तिथे बसून इतक्या एकाग्रपणे त्यामध्ये रंगून जाणं हे केवळ नवीन असतानाच जमतं नंतर जमत नाही हे नाविन्य तुम्ही अगदी अजून 100-500 प्रयोगानंतर देखील टिकवून ठेवा ह्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांना आवाहन म्हणेन किंवा विनंती म्हणेन की असा विषय मांडला जातोय सगळी नवीन लोक आहेत एक महत्त्वाची गोष्ट मला बॅकस्टेजला सांगितली की ही सगळी पुण्याची मंडळी आहेत आणि ह्या नाटकाच्या निमित्ताने ते सगळे मुंबईमध्ये विस्थापित झालेले आहेत आणि ते आता करिअरची सुरुवात करत आहेत इतकं मोठं धाडस एकत्रितपणे सगळ्यांनी केलेलं मी तर ह्या आधी कधी ऐकलेलं नाहीये त्यामुळे आपण सगळ्यांनी यांच्या पाठीमागे उभं राहायलाच हवं तर तुमच्या सोशल मीडिया असेल तुमचं फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल सगळ्या माध्यमांमधनं आपल्या आजूबाजूच्यांना सांगा की हे नाटक अगदी आवर्जून जाऊन पहा कारण ह्या नाटकामधली घटना कधीही आपल्या घरात घडू शकते हे त्यातलं वास्तव आहे तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अभिनंदन 500व्या प्रयोगामध्ये मला बोलवा आणि ह्या इतक्या चांगल्या नाटकाचा मला गायक म्हणून भाग करून घेतला त्याबद्दल तुमचा मनापासून मी तुमचा आभारी आहे आणि ह्या गाण्याचे देखील सगळी आता आपण सगळ्या जगापर्यंत ही गाणी पोहोचवण्यासाठी एकविरा म्युझिकनी साथ दिलेली तर त्यासाठी मी गायक म्हणून गिरिजा गुप्ते तुमचे आभार मानतो थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन थँक्यू मी योगेश सोनी यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ॲक्च्युली अवधूत दादांनी सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे मी परत बोलण्याची काही गरज नाही आहे कारण त्यांनी सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत पण जस्ट फक्त एक 2 मिनिटात सांगतो की अशा विषयाला हार्दिक शुभेच्छा सगळेच देतात पण आर्थिक शुभेच्छा देणं खूप गरजेचं असतं जे या दोघांनी दिलेलं आहे सो या दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या आणि निर्माता म्हणून असे विषय हे जगवले पाहिजेत तरच ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं फार कमाल आहे तुम्ही हॅट्स ऑफ टू यू आणि तुझा आवाज फारच अप्रतिम आहे म्हणजे फार मजा आली ऐकून सगळ्यांची कामं जसं अवधूतदादा म्हणाले की इथे प्रसंग चालू असताना सुद्धा कुठल्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरती ब्लँक एक्सप्रेशन्स नव्हते प्रत्येक जण सगळं ऍक्च्युली मला गाव दिसलं इन्व्हॉल्व्ह होत असताना कारण एवढे सेट्स आहेत इकडे एक रसवंती गृहाचा सेट आहे त्या मुलीच्या घरातला सेट आहे ज्या पद्धतीने सगळी कोरिओग्राफी केली आउटस्टँडिंग आणि चैतन्य तुझा विशेष कौतुक आहे की छान स्क्रिप्ट तू लिहिलेली आहेस आणि अवधूत दादा तुझ्यासारखा गायक ह्याला लाभला तर चर्चा तर होणारच एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी